तर सामना सुरू होतोय कशिले गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल तरे फॅम टीम चौपाटी धाबा दांडी विपक्ष वडालदेवी ताडाल या दोन संघामध्ये गौतम आणि समीर ही जोडी मैदानामध्ये अमित जाधव गोलंदाजी मार्कवर इथे आपण पाहतोय चेंडू एक्स्ट्रा करू रिझनमध्ये गेला होता मात्र कुठल्या प्रकारचे धाव घेण्याचा प्रयत्न गौतम याने केलेला नाही. गौतम आणि समीर ही जोडी मैदानामध्ये चौपाटी धाबा दांडी पालघर विभागातील हा नामांकित संघ आहे. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय इथे मात्र अतिशय सुरेख फटका अगदी इनफिल्डच्या वरून मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. षटक सुरू आहे आणि पावट्याच्या षटकामध्ये टिपिकल फटका पण पाहतोय. अगदी इनफिल्डच्या वरून फटका पाहायला मिळतोय. चौकाऱ्याने स्वतःचं अकाउंट ओपन केलं फलंदाज गौतम याने आणि चौकाऱ्याने संघाचं अकाउंट देखील ओपन होताना पहिले षटक मार्गस्थ आहे अमित जाधव राईट अमोर स्टंप. इथे मात्र फुलटाच चेंडू आणि फुलटाचा फुल टॉल उलसर करताना फलंदाज गौतम चेंडूला फेकून देतो मिडविकेटवरून सीमा पर षटकार. 10 का दम दाखवताना गौतम दमखम आहे गौतम मध्ये. मोठे फटके आपण पाहू शकता कशाप्रकारे फटका लोअर फुलटा चेंडू होता. सॉंग केला होता चेंडूला केलाही सॉंग आणि मिळाल्यात 6 रन. धावसंख्या 6 आणि दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 10 धावा. पहिला चेंडू आपण पाहतो निर्धाव स्ट्राईक स्वतःकडेच ठेवली होती. खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक्स्ट्रा रिझर्वमध्ये चेंडू आला होता. सर ते एक धाव पूर्ण करू शकले असते मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्यानंतर मात्र 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवर मात्र वापसी करताना गोलंदाज आपण पाहतोय अमित जाधव. ऑडिओ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. इथे मात्र इनसाइड आउट क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र बिग ब्लो मोठा मासा घाला लागतोय. इथे मात्र गौतम याची केली संपुष्टात येते. विश्वनाथजी दौंडे नक्कीच या संघाचे मॅनेजर सध्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि नक्कीच प्रेक्षकांपर्यंत मी नक्कीच पोहोचवेन की पालघरच्या खेळाडूंना नक्कीच चांगलं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून राकेश तांबोरे समवेत यांच्याकडून यांच्या माध्यमातून देखील पालघरच्या खेळाडूंना नक्कीच अगदी 7 समुद्रापार पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. वेदांत वाडा या नावाने नक्कीच जो संघ आपल्याला पाहायला मिळाला होता त्या संघाकडून देखील सुब्रमण्य चषकावर ज्या संघाने नाव कोरलं होतं आणि त्यामध्ये मोलाची भूमिका नक्कीच त्यांची राहिली होती. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खालीने आणखीन एक फलंदाज बाद. आल्या पावला माघारी परताना आपण बघतोय चौपाटी धाबा दांडी या संघाचा फलंदाज योगेश याची गेली संपुष्टात.
चांगली वापसी करताना गोलंदाज अमित जाधव या अगोदर नक्कीच तो मार्ग ठरला होता, कारण दोन मोठे फटके त्यांनी या षटकामध्ये खर्च केले होते, एक चौकार षटकार आणि त्यानंतर मात्र शेवटच्या दोन चेंडूमध्ये दोन विकेट चटकावताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आता मात्र खेळपट्टीवर चपाडी धाबा दांडी संघाकडून पाहायला मिळतोय. यज्ञेश तर गोलंदाजी मार्क वर गोलंदाज सज्ज होते दुसरे षटक घालण्यासाठी. गोलंदाज अमोल तर नवीन फलंदाज यज्ञेश आपण पाहतोय. 10 धावसंख्येवर दोन फलंदाज बादून फॅलमध्ये परतलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ होईल आणि दुसरं षटक घेऊन आलेलं आहे अमोल. वराल देवी ताडाले संघाकडून. तर सामना करेल फलंदाज. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. स्क्वेअरलेगच्या वरून चेंडू निघून जाते सीमा पार. हा षटकार समीरच्या बॅट मधून षटकार. समीर षटकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 16. इथे मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये नीटचा संपर्क साधता आला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावपलके 16 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना अमोल दुसरे षटक बदलतोय. इथे मात्र फटकावा फसला होता, मात्र सेफ लँडिंग होते चेंडूची आणि तोपर्यंत फलंदाज एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने 17. आपण सामना पाहतोय वराल देवी ताडाली विपक्ष चौपाटी धाबा दांडी. कशिली गावचे विद्यमान सदस्य राहुल तरे यांचा संघ. इथे मात्र चांगला चेंडू. षटकारानंतर चांगली वापसी करताना अमोल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. आपण अल्ट्रा स्लो मोशनमध्ये पाहू शकता कशावर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क त्याला साधता आलेला नव्हता. अमोल गोलंदाजी ट्रॅकवर व्यापीडायझ हिंड करून वळताना. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेला नाही फलंदाजाला. प्रयत्न केला जातो यज्ञेश करून, मात्र प्रयत्नाला यश येत नाही. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव चेंडू. इथे मात्र वाडी आरकर चेंडू. चांगली गोलंदाजी बॅक टू बॅक. तिसरा निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज अमोल आणि पूर्णपणे यज्ञेशाला जखडून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. दोन षटके समाप्ती. दोन षटके समाप्तीनंतर चौपाटी धाबा दांडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. जिवा 11 पेंधर MP स्पोर्ट्स बल्ल्यानी MP स्पोर्ट्स बल्ल्यानी संघ येथे दाखल झालेला आहे. भिवंडी नगरीमध्ये आपलं स्वर्गीय महेंद्रदादा स्मृतिचषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. जिवा 11 पेंधर संघ कर्णधार लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा आहे. सोनादेवी टेमगर आणि गोठिवली या दोन्ही संघ कर्णधारांनी लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. हे मॅजिक बॉक्स लिजंड ऑफ मानकोले श्री यशपाल वल्लद माले यांचं मॅजिक बॉक्स दाखवलं जात आहे आणि मॅजिक बॉक्समध्ये नक्कीच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी ते प्रेम याच्यावर सोपवण्यात आली. चौथा हिरवा स्टँड दाखवलं जात आहे.
इथे समोर केलेल्या चेंडूला एका धावेसाठी धावसंख्या सिंगलने पुरुष रिक्त धावपलकावर 18 धावा. सुरू असलेले सामना आपण पदे वरालदेवी ताडाली विपक्षीय चौवाटी धाबा दांडी राहुल तरे सदस्य कशिल यांचा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जीवा 11 पेंडार विपक्षीय MP स्पोर्ट्स बल्ल्याने. नेक्स्ट मॅच जीवा 11 पेंदर विपक्ष MP स्पोर्ट्स बल्ल्यानी या दोन संघामध्ये असणार आहे आणि त्यानंतरचा सामना सोनदेवी टेमकर विपक्ष माहुलगाव. आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू चांगला होता आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून देखील काढलेला आहे फलंदाजाने. वेलकम हरेश माली, आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 20. तिसरं षटक मार्ग असताना प्रेम यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. अगदी टिचून गोलंदाजी करताना आपण बघतोय या षटकामध्ये फक्त एका धावांवर भर देताना चौपाटी धावा दांडी संघ पाहायला मिळतोय. इथे फुलटॉसवर घेऊन चेंडूला लॉफ केलेल्या मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचा पतन फलंदाज बाद झेलबाजी रूपाने तिसरा मोहरा करत होतोय चौपाटी धाबा दांडे या संघाचा. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय की पुन्हा एकदा बेट केलेला आहे. मागील नक्कीच चेंडू अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता हे आपण पुन्हा एकदा पाहू शकता. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन त्यावेळी मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर एक चांगल्या षटकाची समाप्ती प्रेम याचं षटक समाप्त झाले. या प्रेम याने आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण पाहतो इनमिन 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि महत्त्वाचं विकेट देखील प्राप्त केलेलं आहे. 3 षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्तीनंतर चौपाटी धाबा दांडी जो कशिलीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल तरे यांचा संघ आहे. या संघाने निर्धारित 3 षटकामध्ये धावा चुकले त्या 20 आणि 2 फलंदाज बादून 3 फलंदाज बादून फॅलमध्ये परतलेले आहेत. दरम्यान आमचे सक्रिय समालोचक कॉमेंट्री के बिग बी बाबे सरांचं इथे आगमन झालं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भाविक सज्ज होतोय. इथे मात्र अगदी कार्पेटच्या सहारे चेंडू रोलेला आहे. या
मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय सीमा पार हा चौकार. मध्ये हा फटका पाहायला मिळते. हा पण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये नक्कीच हे दाखवलं जाते. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता आणि अतिशय सुरेख फटका फलंदाज समीरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 28-3 अशी स्थिती आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला फेकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा पर षटकार. दोन धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या दोन धावीने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 36-36. आपण पाहू शकता गुडघ्यावर बसून हा फटका केला होता फलंदाजाने. इथे मात्र पुन्हा एकदा दे घुमाके आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. पेंदर संघ कर्णधार आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. जीवा 11 पेंदर. सोनादेवी टेमगर गोठिवली आपण इथे उपस्थित झाला असाल तर आपण देखील संपर्क साधायचा आहे. दोन मिनिटांचा अवधी तुम्हाला देण्यात आलेला आहे. जीवा 11 पेंदर जो संघ इथे उशिराने रिपोर्ट करेल त्या संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. जीवा 11 पेंधर संघ कर्णधार आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. सोनादेवी टेमगर गोठिवली आपण देखील इथे उपस्थित झाला असाल तर लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे.
नमस्कार सर्वांना, शुभ संध्या. सर्वांना अजय घरचा प्रणाम आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 मध्ये. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस चालू असलेली मॅच चौपाटी धाबा दांडी विरुद्ध वराळदेवी स्पोर्ट्स ताडाली. ताडाली संघासमोर दांडी संघानं आव्हान ठेवलंय 43 धावांचं. सलामीचे फलंदाज हर्षल आणि अमित जाधव खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. तर पहिलं षटक घेऊन दांडी संघाकडून विवेक. पॉवर प्लेचं षटक, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, एक डीप मिड विकेट. पहिला बॉल. हो, पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस द लाईन खेळायचं होतं. चेंडू बॅटवर घेता आलेला नाही आहे, परंतु लेग बायच्या रूपात एक धाव मिळते. अवांतरच्या रूपात अकाउंट ओपन करत असताना या ठिकाणी फलंदाज वराळदेवी स्पोर्ट्स ताडाली संघाकडून. प्रतिषटक 10.75 सरासरी गाठायची आहे विजयाकरिता. सायंकाळचं सत्र आहे. खरं तर या मैदानावर धावा भरपूर होत आहेत. आल्हाददायक परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. वारे वाहत आहेत आणि वाऱ्याच्याच दिशेनं फटका खेळला आहे, मात्र तिकडे फिल्डर उपस्थित. हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अन आउटस्टँडिंग कॅच. अप्रतिम, अद्वितीय, असाधारण असा झेल. फलंदाज फेल. कुशलनं आपलं कौशल्य दाखवलंय डीपमध्ये. काय झेल टिपलाय. अमित जाधवच्या खेळीचा अंत झालाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता. विद्या अँगल पुल केला होता. फटका चांगलाच होता, पाहू शकाल. टायमिंग चांगलं साधलं होतं, परंतु फिल्डर तेथे पोहोचलाय. थोडासा दुरून चेंडूपर्यंत पोहोचलाय. लो कॅच देखील होती. प्रयत्नांची पूर्णपणे पराकाष्ठा केली गेली. थोडासा स्लिप देखील झाला, परंतु चेंडू हातातून निसटू दिलेला नाहीये. अप्रतिम झेल कुशलच्या माध्यमातून पहिलं यश मिळालंय चौपाटी धाबा दांडी संघाला. एक या धावसंख्येवर पहिला मोठा धक्का लागलाय अमित जाधवच्या रूपात वराळदेवी ताडाली संघाला. नवीन फलंदाज अमोल ठाकूर, चर्चेत असलेलं नाव आहे अमोल ठाकूर. या हंगामामध्ये अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी, गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी, खूप चांगलं अष्टपैलुत्व आपलं सिद्ध करताना दिसत आहे अमोल ठाकूर. लवकर बॅटिंग करण्यासाठी यावं लागलेलं आहे, कारण दुसऱ्याच बॉलवर धक्का लागलाय. ऑफ साईडला 5 फिल्डर्स, ऑन साईडला 4. दरम्यान हा बॉल फुल टॉस फेकून दिला. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. उत्तुंग षटकार. धमाकेदार फटका. पहिलाच बॉल पर्वणी मिळाली. नवीन फलंदाज अमोल ठाकूरला बॅटच्या मधोमध घेत असताना स्विंग केला ऑन साईडला. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान बॉल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. विवेक चांगला गोलंदाज आहे. विवेकमध्ये क्षमता आहे चेंडू दोन्ही बाजूला कट करण्याची. या अगोदरचा बॉल ज्या पद्धतीनं त्याने आतमध्ये आणला होता, विकेट प्राप्त केली होती, एक चांगला बॉल होता, परंतु यावेळेला कमजोर चेंडूची हाताळणी, लूज बॉल. त्याला योग्य दिशा दाखवली फलंदाजानं, योग्य रस्ता दाखवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 4 ओव्हर्समध्ये 42 धावांपर्यंत मजल मारली प्रथम बॅटिंग करत असताना चौपाटी धाबा दांडी संघानं, ज्यामध्ये सलामीवीर समीरचं महत्त्वाचं योगदान राहिलं. 31 धावा त्याने बनवल्या अवघ्या 11 चेंडूंचा सामना करत असताना. परंतु यज्ञेशनं थोडं निराश केलं. भरपूर डॉट चेंडू खेळले. 6 बॉलचा सामना केला, फक्त 1 धाव जोडली. गौतमनं 2 मोठे फटके खेळले होते. 10 धावांचं योगदान दिलं 6 बॉल्समध्ये, म्हणजेच काय तर सलामीवीरांनी चांगलं योगदान दिलं. परंतु त्या व्यतिरिक्त योगेश, यज्ञेश आणि कैलास हे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. पण तरी देखील एक फायटिंग टोटल त्यांच्याकडे आहे. चांगल्या लेंथवर बॉलची हाताळणी, थोडा लवकर खेळलाय, शरीराचा वेध घेतलाय चेंडूनं. 1 धाव येते लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट करत असताना फलंदाज पंच बाळा इकारे मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग बायचा त्यांचा इशारा आलाय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. अँगलचा वापर केला जात आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट उजव्या हाताच्या फलंदाजा विरुद्ध, आणि स्वाभाविकपणे चेंडू आतमध्ये येणार आहे. परंतु त्याच अँगलनं जर चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला तर मात्र फलंदाज जरूर अडचणीत येऊ शकतात, आणि तो कदाचित प्रयत्न असेल देखील. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला स्वीप करायचा होता. चांगला बॉल आहे. थोडासा क्विकर बॉल टाकलाय पुढच्या लेंथवर. चेंडूच्या लेंथमध्ये थोडासा बदल, लाईन देखील व्यारी केली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाजाला बीट करत असताना गोलंदाज पाहू शकाल. हा बॉल देखील थोडासा आतमध्येच आलाय.
धावसंख्या स्थिर 1/8. 43 धावांचा पाठलाग करत आहे ताडाली संघ. यावेळेला फार जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न. हा बॉल स्वेअर आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. ही तिसरी अवांतर धाव आहे. या अगोदर 2 लेग बायच्या स्वरूपात धावा आलेल्या आहेत. एक षटकार अमोल ठाकूरच्या बॅटमधून आलाय आणि आता ही वाईटच्या रूपात धाव. धावसंख्या 9. पहिला गडी लवकर बाद झालाय, मात्र धावांचा वेग चांगला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण अजूनही एक चेंडू पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. षटकातील शेवटचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कड लागली बॅटची. फिल्डरला बीट करत असताना बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. पाहिलं होतं फलंदाज स्विच खेळण्याच्या तयारीत आहेत ते बघताच डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जाणून बुजून बॉल टाकला होता गोलंदाजानं. वरची कडा लागली आहे बॅटची. विकेट किपरच्या वरून बॉल निघून गेलाय. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेगला देखील संधी मिळाली नाही आणि अखेर बॉल अतिशय वेगानं सीमारेच्या पलीकडे चौकार येतोय. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. वराळदेवी ताडाली संघाची धावसंख्या 1/13. उर्वरित 3 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. संघर्षजनक क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. काल देखील काही भरपूर चांगले रोमहर्षक सामने आपण अनुभवले पाहिले. आज देखील चांगलं क्रिकेट येथे पाहायला मिळत आहे दुपारच्या 17 पासून. सर्वात मोठं वैशिष्ट्य या स्पर्धेचं फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. भिवंडी तालुक्यातील 48 ग्रामीणचे मोठे संघ ॲक्शनमध्ये आहेत. भिवंडीच्या बाहेरील देखील 48 ग्रामीणचे मोठे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. एकूण 96 ग्रामीणचे संघ, त्याचबरोबर 40+ 16 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 112 संघ खेळत आहेत या स्पर्धेमध्ये. सन्माननीय दिना पाटील साहेबांची ही स्पर्धा आपल्यासमोर रंगते. नवीन षटकातील पहिला बॉल अगदी ओव्हरपिच लॉफ्टेड फटका. बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑनला. फिल्डर आहे तिकडे, मात्र फिल्डरला बीट करत असताना बॉल सीमा पार. येतोय चौकार. बाहेर होता बॉल. टप्पा पडल्यानंतर त्याच्यावरून निघून गेलाय. समीरचा हा बॉल फुल टॉस आहे. अप्रतिम फटका. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. येतोय षटकार. फॉर्म मध्ये दिसतोय आणि चर्चेत असलेला खेळाडू आहे या सीझनमध्ये. ताडाली संघाकडून अमोल ठाकूर, जो चेंडूला फेकून देतोय दूर दूर. या अगोदर देखील आल्या त्याला एक फुलटॉस मिळाला होता, त्याच्यावर देखील त्याने षटकार ठोकला होता. तो थोडा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर होता. हा थोडासा बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल देखील समीरचा ओव्हरपिच होता आणि यावेळेला तर फुलटॉस टाकलाय. कमजोर चेंडूंचा पुरेपूर फायदा घेत असताना अमोल ठाकूर. जबरदस्त बॅटिंग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वर. 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विजयाकरिता फक्त आता 20 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी येथे अपेक्षित आहे गोलंदाजांकडून. दांडी संघाचे गोलंदाज विशेषतः या षटकामध्ये चूक करताना दिसत आहेत. समीर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल होता. कटरचा वापर, परंतु दिशा भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा. काहीतरी आता वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, परंतु त्यामध्ये देखील यश मिळत नाहीये. अवांतर धाव खर्च करण्यात आली आहे. धावसंख्या पुढे सरसावते 24 या आकड्यावर. टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर निघणारा हा चेंडू होता. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर जरूर केलाय, परंतु हा देखील बॉल सोडून दिलाय. विकेट किपरला देखील बॉल अडवता आलेला नाहीये. फिल्डर देखील फंबल करताना दिसतोय. सुमार दर्जाची कामगिरी, परंतु इकडे धावचीतचा अपील होते. वाईटचा इशारा आलेला आहे पंचांकडून आणि तिसऱ्या पंचांची देखील मदत घेण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो केला गेलेला आहे त्यामध्ये कितपत फलंदाज यशस्वी ठरतायत किंवा अपयशी ठरतायत हे आता पाहिलं जाईल. टीव्ही पंचांकडून कन्फर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. अप्रतिम दर्जाची ही स्पर्धा आहे. अतिशय विलोभनीय असं आयोजन आपण बघतोय. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी यांच्या माध्यमातून, तसेच शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून. आणि काय टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीजचं. येस, बॅट्समन इज आउट.
OUT माघारी परतावं लागेल या ठिकाणी फलंदाजाला. 2 धावा मात्र अवांतरच्या रूपात मिळत आहेत, कारण हा वाईट बॉल होता, त्याच्यावर एक धाव तर पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर. 26 रन्स ऑन द बोर्ड. फक्त आता 17 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीकरण फार सोपं झालेलं आहे. अमोल ठाकूरनं विशेषतः हे समीकरण फार सोपं बनवलेलं आहे आपल्या टीमसाठी. 4 चेंडूंचा सामना केलाय, ज्याच्यामध्ये 2 षटकार ठोकलेत, 1 चौकार. 16 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय. हर्षलच्या खेळीचा अंत झालाय, ज्यांना 4 धावांचं योगदान दिलं. अमित जाधव 0 बाद झाला होता. पार्ट जड झालेलं आहे या मॅच मध्ये वराळ देवी स्पोर्ट्स ताडाली संघाचं. ओहो, आणखी एक मोठा फटका येतोय. अमोल ठाकूर ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. अनदर 6. जेव्हा कमजोर चेंडू मिळालेले आहेत, नेत्रदीपक फटके त्याने सजवलेत. हा देखील तुम्ही पाहू शकाल, अतिशय कमजोर बॉल होता. आणि आज त्याचा वाढदिवस आहे की काय, एवढे कमजोर चेंडू त्याला भेट स्वरूपात मिळत आहेत. सातत्याने फुलटॉस चेंडू टाकले जात आहेत, गिफ्ट दिले जात आहेत गोलंदाजांकडून. घ्या, आणखी एक गिफ्ट आहे. यावेळेला थोडा फ्लॅट फटका आहे, परंतु हा देखील चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार. यावेळेला स्लोवर बॉल होता, हातली कडा लागली आहे, परंतु डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्डर दुरून येईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची मुभा मिळते फलंदाजाला. यावेळेला फटका तेवढा चांगला नव्हता, परंतु रिझल्ट चांगलाच आलेला आहे. 2 मौलिक धावा, धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वर. 40 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही दुसरं षटक प्रगती पथावर आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. सामन्याचा शेवटचा बॉल ठरतोय की काय. बॉल हवेत आहे, झेलची शक्यता आहे आणि यस, फलंदाज बाद. चांगला झेल स्वीकारला गेलाय. अखेर अमोल ठाकूर बाद होतोय, मात्र बाद होण्यापूर्वी त्याने आपली कामगिरी चोखपणे बजावलेली आहे. संघाला अगदी विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन तो गेलेला आहे. बाद होण्यापूर्वी त्याने बनवल्या 28 धावा. संघाची धावसंख्या 3/40. जबरदस्त फलंदाजी केल्यानंतर अमोल ठाकूर बाद झालाय. या वेळेला समोरची सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग थोडंसं चुकलं. उंची जास्त होती फटक्यामध्ये, लांबी कमी राहिली आणि डीपमध्ये एक चांगला झेल स्वीकारला गेलाय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. फक्त 3 धावांची आवश्यकता विजयाकरिता हा सामना लवकरात लवकर संपवण्याच्या प्रयत्नात फलंदाज आहेत वराळ देवी स्पोर्ट्स ताडाली. नवीन बॅटर धीरज मैदानाच्या आतमध्ये. प्रणित आणि धीरज ही जोडी खेळपट्टीवर. प्रणित ऑन स्ट्राईक. अखो टप्प्याचा बॉल, फुल पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गोल, षटकार आणि याचबरोबर सामना समाप्त होतोय. मॅच जिंकली आहे वराळ देवी स्पोर्ट्स ताडाली संघानं. काँग्रेस. खेळाडूकडे आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरलेला आहे अमोल ठाकूर. गोलंदाजी देखील चांगली केली होती. इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं 7 धावांचं आणि फलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी. 4 षटकार ठोकले, तब्बल 28 धावा कुठून काढल्या. सो अमोल ठाकूर इज द मॅन ऑफ द मैच. चलते हैं मैन ऑफ द मैच के लिए अमोल ठाकुर वड़ाल देवी ताडाली के खिलाड़ी मैन ऑफ द मैच है। और हरीश ये बताइए कि अगला मैच किसका हो रहा है,
क्या खूबसूरत नज़ारा है। ये देखिए, आंखों से मेरे इसलिए लाली नहीं जाती, यादों से कोई रात खाली नहीं जाती। बहुत खूबसूरत नज़ारा सनसेट के बाद का। अमोल ठाकुर इज द मैन ऑफ द मैच। यस, इज ओवर टू यू वॉइस ऑफ इंडिया सर हरेश पंड्या। धन्यवाद। आझाद स्पोर्ट्स कोलशेत आणि वरहाळ देवी ताडाळी हा सामना लगेच खेळवला जाईल आणि त्याच्या नाणेफेकीसाठी आपण नाणेफेक कक्षामध्ये येण्याची कृपा करावी। वरहाळ देवी ताडाळी आणि आझाद स्पोर्ट्स कोलशेत ही पुढची लढत असेल। गौतम आकरे यांचा एक विशेष सत्कार आहे, त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी। हां, तर सामनावीरचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे। या लगेच या।